छोट्या किंवा मोठ्या भुकेला झटपट करून खाता येणारा पदार्थ म्हणजे तिखट मिठाच्या पुऱ्या. रेसिपीसुद्धा सोपी, पदार्थसुद्धा जास्त लागणार नाहीत आणि झटपट बनवून तयार होईल. तर चला सुरू करूया रेसिपी वेळ न वाया घालवता. त्यासाठी तुम्हाला 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 2 वाट्याच घ्या असं नाही, तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तितकं घेऊ शकता. 2 वाटे गव्हाच्या पिठाला मी पाऊण वाटी इथे बेसन घातलेलं आहे. तुम्ही बेसनाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता, असं काही नाही. त्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया. थोडासा धने पावडर आणि थोडंसं जिरे पावडर घालून घेऊया. तुमच्या आवडीनुसार इथे सुखे मसाले तुम्ही वापरू शकता. यामध्ये हळद घालून घेऊया आणि लाल तिखट घालून घेऊया. तुम्हाला इथे तिखटऐवजी मिरचीचा ठेचा घालायचा असेल फक्त, तर ते देखील घालू शकता. यानंतर मी इथे हिरवी गार अशी कोथिंबीर चांगली बारीक चिरून स्वच्छ धुवून घातलेली आहे. सोबतच यामध्ये इथे मी हिरव्या मिरचीचा वर लसणाचा ठेचा घातलेला आहे, म्हणजेच याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि ते घातलेलं आहे. थोडासा ओवा घालून घेऊया फ्लेवर करता. तुम्ही तीळ देखील वापरू शकता. त्यानंतर हे सगळे कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊया. यामध्ये साधारणतः 1 पडी तेल घातलेलं आहे, नॉर्मल टेम्परेचरवरचं, गरम वगैरे केलेलं नाही. आता हे सगळे जिन्नस घालून आपण याला मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे. तर घट्ट असं आपण पोळी करिता जो गोळा मळतो तसंच याला देखील मळून घ्यायचा आहे. थोडा टाईट असला तरी चालेल. आता आपल्याला याचा एक भाग घेऊन घ्यायचा आहे, छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि थोडीशी यावर कणिक लावून आपल्याला याला चांगलं लाटून घ्यायचं आहे. जितकं पातळ लाटू शकाल तितकं पातळ लाटून घ्या. चांगली मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि एखाद्या झाकणाने किंवा एखाद्या वाटीने आपल्याला या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे किंवा तुम्ही डायरेक्ट पुऱ्या छोट्या छोट्या लाटून देखील घेऊ शकता. तर मी ते या पुऱ्या छोट्या छोट्या कट करून घेतलेल्या आहे, जेणेकरून या पुऱ्या चांगल्या टम्म फुगतील आणि दिसायला देखील छान गोलाकार दिसेल. आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. तर एकदम हाय फ्लेमवर चांगलं तेल तापवून घेऊयात आणि याला तेलामध्ये सोडूया आणि चांगलं टम्म फुगेपर्यंत याला चांगलं फ्राय करून घेऊयात. तर बघू शकता आपल्या पुऱ्या चांगल्या अशाच पद्धतीने टम्म फुगलेल्या आहेत. तर अशीच ही रेसिपी अगदी सोपी आणि खायला अगदी भन्नाट आहे. मस्त खुसखुशीत अशा पुऱ्या तयार होतात आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच खायला आवडेल. रेसिपी कशी वाटली एकदा तरी नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्कीच विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपी.